आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आंबेगाव तालुक्यातील मंचरमधल्या प्रचार रॅलीमध्ये काही तरुणांकडून मोदीच्या जोरदार घोषणा। महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंकेंनी आपला उमेदवारी अर्ज आज भरला, तर मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी सुद्धा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राज्यामध्ये भीषण दुष्काळ, डिसेंबर महिन्यापासूनच आमची पाणी नियोजनाची मागणी, पण सरकार घरं आणि पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त। सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर निशाणा। फडणवीसांची टीका अतिशय बालिश, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा। शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा, फडणवीसांनी केली होती टीका। परभणीमध्ये शिट्टी वाजणार, विकास होणार, महादेव जानकरांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, आशीर्वाद द्या, उदयनराजे भोसले यांचं परभणीकरांना आवाहन। योद्धा शरण जात नाही तेव्हा विरोधक त्याला बदनाम करतात, नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षाकडून माझ्या विरोधात कूटनीती खेळली जाते असा आरोप। मराठा समन्वयक विनोद पाटील आणि उदय सामंत यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक, संभाजीनगरमधील उमेदवार बदला, सर्वेनुसार मी निवडून येऊ शकतो, माझ्याकडे विजयाचं गणित, विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम। उदयनराजे भोसलेंनी वाई दौऱ्यावर महागणपतीचं दर्शन घेतलं, उदयनराजेंकडून बाप्पाची महाआरती, माजी आमदार मदन भोसलेंसह महायुतीमधील पक्ष कार्यकर्ते उपस्थित। सांगलीमध्ये विशाल पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडला, औदुंबरमधील दत्त मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराला सुरुवात। विशाल पाटलांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली।